की मला एक चांगला पीए शोधून दे। आणि माझ्याकडे प्रमोद सावकारे माझ्यासोबत आळत दुकानावरती राहायचा, भाऊ सुद्धा राहायचा आणि प्रमोदही राहायचा माझ्यासोबत। ते दोघं माझ्यासोबत आळत दुकानावरती राहायचे। तेव्हा प्रमोदला मी विचारलं की चांगलं आपल्याला शोधायचं आहे भाऊंसाठी पीए। आणि मी प्रमोदला सांगितलं, प्रमोदने मला सांगितलं की माझा भाऊ तिथं नोकरीला आहे, म्हणजे संजय वामन सावकारे हे मुंबईला एक साध्या कंपनीमध्ये पगारावरती होते। मग मी तिथं गेलो, त्यांच्याशी भेट घेतली प्रमोदच्या सांगण्यावर आणि त्याचं माहिती घेतली। त्याचा म्हणजे अभ्यास इंजिनिअरिंग झाली होती त्यांची आणि इंजिनिअरिंग झाल्यानंतर ते पगारावरती तिथं काम करत होते। मग त्यांना मी बोललो की भाऊंना चांगला पीए पाहिजे आणि तुम्ही चांगलं शिक्षण झालेलं आहे आणि प्रमोद सावकारे यांनी तुमचं नाव सुचवलं आहे। मग यांनी सांगितलं की भाऊ मला तिचं पेमेंट कसा होईल, किती होईल, मला प्रश्न केला। मग मी त्यांना सांगितलं की तुम्हाला पेमेंटचं ऍडजस्टमेंट आपण भुसावळच्या ह्याच्यातून करून देऊ। तेव्हा ते इंजिनियर असल्यामुळे नगरपालिकेत एक इंजिनियरच्या जागाही निघाल्या होत्या। मग त्याच्यात ते इंजिनियर म्हणूनही काम करायचे, तो पेमेंट घ्यायचे। आणि एक केबलचं हे होतं ते आपल्याकडे होतं त्यावेळेस सलीम डीसीएन वगैरे, तर त्या केबलच्या ह्याच्यातून सुद्धा त्यांना 30-40 हजार रुपये महिना मी द्यायचो। त्या संजय सावकारेलाच नाही द्यायचो मी, प्रमोद सावकारेला सुद्धा द्यायचो। काही असा ग्रुप होता की बा त्याच्यातून जे पैसे यायचे ते मी मित्रांना देऊन टाकायचो, जे काम करायचे। भरपूरसे नावं आहेत पण मी ते सांगू इच्छित नाही, कारण की त्यांनी असं मला म्हटलं नाही की कोण अनिल चौधरी। मी यांना सांगतो की हा अनिल चौधरी आहे जो ज्याने तुम्हाला तिथून आणलं। दुसरा विषय, प्रमोद सावकारे यांनी एवढा डब्बा भरून गोळ्या खाल्लेल्या होत्या झोपेच्या, आणि त्या झोपेच्या गोळ्या जेव्हा प्रमोद सावकाराने खाल्ल्या तेव्हा या खांद्यावरती प्रमोद सावकाराला हॉस्पिटलला घेऊन जाणाऱ्या डॉक्टर लोकांना मारलं मी त्या दिवशी की प्रमोदला कमी जास्त झालेली पाहिजे, आणि त्याचा त्या दिवशी जीव वाचवला। म्हणून मी सांगतो, संजय सावकारांना सांगतो, मी तो अनिल चौधरी। प्रमोद सावकारे यांच्या घरी घटना झाली होती 498, 306 केस दाखल झाली होती। तेव्हा त्या केसमधून पूर्ण मदत करून त्या केसमध्ये आमच्या मावशी त्यांचंही नाव होतं आणि ताई त्यांचंही नाव होतं। त्यांचा आदरच आहे कारण की ते घरचे लोक आहेत, त्यांचे नाव होतं। त्या केसमध्ये पूर्ण वेळ देऊन मृत्यूपूर्ण जबान होती त्या केसमध्ये। त्या केसमधून काढणारा त्या संजय सावकारेला सांगतो मी तो अनिल चौधरी। यांनी बोलून तर दिलं अनिल चौधरी कोण, म्हणजे याला म्हणतात सत्तेची मस्ती, याला म्हणता आता माल वाढलेला आहे तर बोलले वचन सुस्त आहे। तर अशा पद्धतीने म्हणजे भरपूरशा गोष्टी आहेत। त्याने झोपेच्या गोळ्या तिथं खाल्लेल्या होत्या। मध्ये परिस्थिती अशी झाली होती की प्रमोद सावकारे, आज प्रमोद सावकारेमुळे आज संजय सावकारे मंत्री तुम्हाला दिसत आहे, कारण प्रमोद सावकारेने त्या भाऊ म्हणून माझ्याकडे शिफारस केली नसती, मी मुंबईला गेलो नसतो आणि संजय सावकारे आज तुम्हाला मंत्री दिसले नसते। तर प्रमोद सावकारे माझ्या जवळचे होते आणि प्रमोद सावकारे माझ्यासोबत एक जिव्हाळ्याचं नातं होतं। मध्ये प्रमोद सावकारेची तब्येत खराब असताना, एवढे वाद असताना मी श्रीरामपूरला गेलो। श्रीरामपूरला त्याला आता आजार कोणता होता मला मीडियासमोर सांगायचं नाही, कारण आजार होत असतो, आजारी असतो माणूस। तर तेव्हा मी त्याला भेटून आलो, तेव्हाही संजय सावकारेने त्याला आर्थिक मदत प्रमोदला केलेली नाही। प्रमोद तिथं असताना अडचणीत होता आर्थिक मदत, तेव्हाही केलेली नाही। म्हणजे माझं सांगायचं तात्पर्य असं आहे की हा संजय सावकारे याचं काम निघालं की याला रिलेशन समजत नाही। संजय सावकारेने 3 वेळेस आमदार झाला, मंत्री 1 वेळेस झाला, 2 वेळेस आमदार झाले, आता 4थ्या वेळेस आहे।
3 वेळेस त्यांना कोणती पत्रकार परिषद आम्ही घेतली का? कारण 3 वेळेस त्याचा कुठलाही त्रास आम्हाला झाला नाही का त्याने असं काही केलं नाही. पण ही जी आता लास्ट आहे त्याच्यामध्ये त्याला असं वाटतंय की आता ही 29 मध्ये हे मोकळं होऊन जाईल, तर आता त्रास दिल्याशिवाय आपण आर्थिक कमाई करू शकत नाही, म्हणून त्याने गावातही लोकांना त्रास द्यायची सुरुवात केलेली आहे. काही लोक आहेत जे तुम्हाला बोलणार नाही, काही काही जे जिगरी मित्र होते त्यांचे खास किरण असं काहीतरी नाव आहे, मला नाही माहिती काय नाव, किरण महाजन आज सांगतात, पण किरण नाव आहे. त्यांच्या सोबत सुद्धा अंगावर गेले, त्यांना शिवीगाळ केली. काही लेडीज आहे त्यांच्या जागा, तिथं कुठली तरी एक मोठा प्लॉट आहे, त्या प्लॉटवर मध्ये इतके भांडणं झाले की ते भांडणं आता वेगळं आहेत आणि आता त्याला त्याच लोकांची गरज आहे ज्या लोकांसोबत त्यांनी वागणूक बदलवली. भुसावळ शहराच्या प्रत्येक नगरसेवकाला आणि प्रत्येक याला आता दम दिला जातो की बघ तू असं केलं तर बिल नाही भेटणार. काहीने जर का फॉर्म भरला नगराध्यक्षासाठी, माझ्या माहितीनुसार काही लोकांनी नगरसेवकांनी इथल्या नगराध्यक्षासाठी फॉर्म भरला होता. कोणी भरला होता नगराध्यक्षासाठी फॉर्म? मला वाटतं काही पदाधिकारी त्यांनी नगराध्यक्षासाठी फॉर्म भरला होता. क्या रे तू नगराध्यक्ष का फॉर्म भर रहा क्या? म्हणजे अशी जो सत्तेची मस्ती जी आली आहे ती मस्ती आता मला बघायचीच आहे. येणाऱ्या काळामध्ये सत्ता कोणाची येईल जाईल, पण आयुष्यभर कळवा विरोध मी संजय सावकारेला करणार आहे. आणि जिथं जिथं त्यांची चूक होईल तिथं त्यांना माफी भेटणार नाही. त्यांनी तिथं काहीतरी बोलले की मी अनिल चौधरीचं काढलं, अरे तुला काय काढायचं काढून टाक, तुम्ही काय ठेवलं होतं शिल्लक? खोट्या गुन्ह्यात मला टाकून मला किती त्रास द्या, तुम्ही काहीच शिल्लक ठेवला नाही आहे माझा विषय काढायचा. त्याच्यामुळे तुम्ही अनिल चौधरीकडे काढलं, तू काढूनच टाक. माझ्याबद्दल काय सांगशील तू? दादागिरी गुंडगिरीच्याशिवाय तुला सांगायला काहीच नाही. पण येणाऱ्या काळात खूप कडवा विरोध त्यांना राहणार आहे. राहिला विषय त्यांच्या संपत्तीचा, माझ्या माहितीनुसार संजय वामन सावकारे मंत्री साहेबांकडे 800 कोटी रुपयाच्या वरती आज प्रॉपर्टी आहे. 800 कोटीच्या प्रॉपर्टीमध्ये माझ्या माहितीनुसार राका जे भुसावळ शहरातली कमीत कमी 100 कोटीची प्रॉपर्टी भुसावळ शहरात आहे वेगवेगळ्या ठिकाणी.